विटेवरी जाते पाहुले समान तोची कदा सुरता मनाचे संकल्प पाहबल सिद्धी धरी राही बुद्धी त्याची पायी विटेवरी जाते पाहुले समान तोची कदा सुरता तुका म्हणे मज धाडिले निरोपा तुका म्हणे मज धाडिले निरोपा मार्ग हा सोपा सुरूप विटेवरी जाते पाहुले समान तोची एकदान सुरदाता माय बापांना सेवेसाठी निवडलेला अभंग या चावत जगातील मनुष्य मात्रांना सुखाच्या ध्येयावरून पोचणारे देहूचे महान साधू जगद्वंदनीय जगद्गुरु संत सम्राट तुकाराम महाराज यांचा हा स्वार्थी परार्थी सुंदर असा अभंग आहे. मंडनम मंडनानाम तोळीमाला गद्रम कजनेत्रम सत्यक्षुधरम जनते आम्ही पांडुरंगा करू प्रथम तो सरी संत्याच्या त्यांच्या वादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास होतगा जया जिण्या सोळ सगळं भीतीच्या जिणा तेच मधुशीतरण नमस्कार आता ओम नमो जियात्या वेद प्रतिपाद्या जय जय सत्यमेत्यात्मरूप देवा तुझी गणेशू सकल मती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी जी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा धडा तुमचा लागलो पावन झालो चराचरी संसार संगे शिनलो बहुमी कृपा करी रे रघुराज स्वामी प्रारब्ध माझे सहसा टळेना तुझ विन रामा मज कंठ लेना राजाधिराज परब्रह्मेंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय चल चल हनुमान
थोडस वाटीत वाटू का घ्यारे होऊ नका रान भरी विटेवरी ज्याचे पाऊले समान तुझी एकदान शूरदाता अभंगाकडे म्हण्यापुरी परिहार देणं गरजेचं आहे माझ्या बाबा आणि परिहार द्यायचा तो असा संपूर्ण भारत देशामध्ये नव्हे 7 समुद्रापलीकडेही सुंदर असा एक महोत्सव चालू 2 महोत्सव चालू आहे तो महोत्सव कोणता एक आहे चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी म्हणजे राम जन्मोत्सव आणि दुसरा आहे चैत्र शुद्ध पौर्णिमा म्हणजे हनुमान जयंती हे दोन्ही महोत्सव संपूर्ण भारत देशामध्ये मोठ्या थाटामाटाने मोठ्या प्रेमाने मोठ्या उत्साहाने साजरा होत आहे समोर दिसतच आहे मोठ्या प्रमाणामध्ये बसा कोणी येऊन बसायचे मध्ये कोणी येऊन बसायचंय का मध्ये कोणी येऊन बसणार आहे का हे माझ्या आया मध्ये कोणी येऊन बसणार आहे का कोणी आमदार खासदारच्या बायका येऊन बसणार आहे का या ना पुढे कुठे पाय आपण सलकेलीत पाणी घर घर मातीच्या चुली जरा उधर देखो मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने मोठ्या प्रेमाने हा हे 2 उत्सव साजरे होत आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा मांडी मोडा मांडी घालून बसा गुडघे दुखत असेल तर खुर्चीवर बसा पण असे बसू नका का अजून महाजन महाराज आहे असे केव्हा बसतं मनुष्य असे केव्हा बसतं मनुष्य महाजन महाराज गेली अजून आहे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या गुढीपाडव्या दिवसापासून हिंदू धर्माच्या मराठी वर्षाला सुरुवात होती चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टीची निर्मिती केली म्हणून आपण घरावर गुढी उभारतो त्याला ब्रह्मध्वज म्हणता मायबापू आणि संवत्सर बदलत असतं आता हे जे संवत्सर आहे हे विश्वावसुनाम संवत्सर आहे आता जे संवत्सर चालू आहे ना शके 1947 विश्वावसुनाम संवत्सर आहे हे संवत्सर काय आहे हे संवत्सर 60 संवत्सर आहे हे 60 संवत्सर प्रत्येक वर्षाला संवत्सर बदलत असतं हे 60 संवत्सर जे आहे ही नारदाची मुलं आहे बरोबर ना मोरे दादा नारदाची मुली आहे नारदाची नारदी झाली होती ना मग त्यांना 60 मुलं झाली होती ना त्या मुलांची ते नाव आहे आता जे मत बचून आता जे सुरुवात झालेलं आहे त्याचं नाव विश्वावसुनाम संवत्सर आहे हे नारदाचं पुत्र आहे हे 60 पुत्र होते नारदाला आणि 60 संवत्सर बदलत असतात चैत्र शुद्ध प्रतिपदा यापासून या दिवसापासून आपल्या मराठी महिन्याला सुरुवात होती मग या चैत्र शुद्ध या चैत्रामध्ये 2 महोत्सव येत असतात एक आहे तो रामनवमी म्हणजे राम जन्मोत्सव आणि दुसरा जो आहे तो हनुमान जन्मोत्सव म्हणजे देवाची जयंती संतांची पुण्यतिथी ज्याप्रमाणे आपण देवाची जयंती साजरी करतो तर त्याप्रमाणे मारुतीरायाची सुद्धा जयंती साजरी करतो हा सोहळा संपूर्ण भारतभर चालू आहे गावागावामध्ये खेड्याखेड्यामध्ये पाड्यापाड्यामध्ये वाड्यावाड्यामध्ये पुऱ्यापुऱ्यामध्ये तांड्यामध्ये हा सोहळा मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडला ज्याप्रमाणे सर्व शहरात हा सोहळा साजरा होता येतो त्याप्रमाणे आपला असणारा हा महाराष्ट्र थोर साधू संतांच्या पदस्पर्शाने भूमी पवित्र झाली मायबापू थोर शूरवीरांची भूमी ती महाराष्ट्र मायबापू त्या महाराष्ट्रातील असणारा हा पूर्वाश्रमीचा जिल्हा खडकी औरंगाबाद हल्ली झालेला संभाजीनगर जिल्हा त्या संभाजीनगर जिल्ह्यातील असणारे हे शहर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर शहर त्यातील असणारं हे माझं प्रेमाचं नगर थोडक्यात माझं माहेर म्हणायला हरकत नाही टाळ्या वाजवायला हरकत नाही वर गेली नसेल दिली तर नका देऊ पण टाळ्याचा वाजवा कमीत कमी आडे साहेबकडे बसले शेलार साहेबकडे बसले पोपडे साहेबकडे बसले मला किती वर्ष झाली इथे किती वर्ष झाली असतील बरं तुम्ही सांगा माय मावलो
तुम्ही मला किती वर्ष म्हणून पाहते इथं? मॅडम शेलर मॅडम कुठे बसले? किती वर्ष झाले? ए माझ्या आया मला किती वर्ष म्हणून पाहतो तुम्ही इथं? किती वर्ष? बरेच वर्ष म्हणून पाहतो ना, नाही का? 10-12 वर्ष म्हणून पाहत असेल ना, 10-12 वर्ष म्हणून. मग ज्या गावाला 5 वर्षाच्या नंतर 5 वर्षाचे वर्ष जर झाले असतील तर ते गाव, ते शहर माहेर म्हणायला हरकत नाही ना. एक खरं सांगू तुम्हाला विचारलं, तुम्हाला माहेरचं कुत्रं प्यार वाटतं ना? जर समजा एखादं कुत्रं आलं तुमच्या गावाकडचं, गल्ली तुम्ही काय त्या आमच्या गावाचं पाटलाचं कुत्रं आहे, बरोबर ना? आणि मी तर माणूस आहे ना. मग या जय भावनगरमध्ये गेल्या 19 वर्षापासून या नगरीमध्ये सुंदर असा हा अखंड सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मोठ्या थाटामाटाने मोठ्या उत्साहाने पार पडत आहे. अर्थात भगवंताच्यापणे साधू संतांच्या आशीर्वादाने आणि सर्व कालनीवाल्यांच्या सहकार्याने, त्यामध्ये माझ्या मायमावल्यासुद्धा आल्या, भजनी मंडळ आलं, तरुण मंडळ आलं, या मंडळाच्या सहकार्याने हा सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे. आजची माझी 5व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. दरवर्षी सेवेसाठी इथे येतो माय बापू, त्याचं कारण तुमचं असणारं प्रेम. दरवर्षी मला तारीख महाराष्ट्रात काय महाराज नाही का, पण तो प्रेम क्या चीज आहे? 2.5 अक्षर आहे ना. प्रेम 2.5 अक्षर, प्यार 2.5 अक्षर, लव 2.5 अक्षर. इंग्लिशमध्ये लव लिहून नाही, लव लिहू नका. LOV 4 अक्षर होतील. मराठीतल्या ल लसुणाचा ल, व वजनाचं व, त्याला अर्धा व, त्याला हा जोडा की झाले 2.5 अक्षर. त्या 2.5 अक्षरामध्ये काय प्रेम माय बापू? हे प्रेम आहे. आणि ह्या तुमच्या प्रेमामुळे मला इथं दरवर्षी कीर्तना लिहावं लागतं माय बापू. तर आजची आपली 5व्या दिवसाशिवाय माझ्याकडे आलेली. आपण देवाची जयंती साजरी करतो, हनुमंतरायाची जयंती साजरी करतो. माझा प्रश्न असा आहे, देवाची जयंती का? अयोनी संभव प्रकटाला राघव, ज्याचा योनीतून जन्म होत नाही, जो अवतार घेतो त्याची जयंती साजरी करतात. हनुमंतराय तर देव नव्हते, मग त्यांची जयंती काय साजरी करतो? त्याचं कारण सांगतो. हनुमंतराय जरी देव नव्हते, परंतु हनुमंताचं कार्य देवाच्याही काकणभर पलीकडे होते. आणि विशेष म्हणजे जे 7 चिरंजीव होते, 7 चिरंजीव होते, त्यापैकी एक चिरंजीव हनुमंतराय. कोणते? अश्वत्थामा बलिर्व्यातो हनुमान शबीभीषणा कृपा परशुरामस्य 7 चिरंजीव. 7 चिरंजीवापैकी हनुमंतराय चिरंजीव होते, म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करतो. अब हम बोलने से पहले हम आपको एक बड़ा सुंदर नुक्ता सुनानी चाहते हैं. बड़ी मजे की बात है. 2 जने मिले, एक ने पूछा, पखवाजे आमची 1 नंबर विनंती आहे, मी ज्यावेळेस गाणं म्हणेल, गायन करें, त्यावेळेस वाजायचं. हम जब बात करते हैं, जब बजाना नहीं, हम आपके रिक्वेस्ट करते हैं, विनंती करते हैं. मी गाणं म्हणायला ना कसं वाजायचं, मी बोलत असताना सॉरी हां ठरा विठाला आतापासून जर असे संस्कार झाले माय बाबा, तर भारत देश खरंच विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार. असे जर संस्कार झाले तर जगाचा विश्वगुरु फक्त भारत देश होईल, माझा भारत देश होईल. धन्य आहे उसके माँ बाप पर बड़े धन्य त्यांचे आई वडील, ज्यांच्या पोटी त्याचा जन्म झाला ते खरोखर धन्य. बसलेली का आई? बसलेली, वडील बसलेली आहे का? कोणी आहे लेकराची माय? कोणी? तुम्ही का? वा वा.
चलो एक ने पूछा क्यों रे बोले भाई दुनिया में सबसे बड़ा कौन है? तो दूसरे ने कहा दुनिया में सबसे बड़ा ब्रह्मदेव है। बोले क्यों? उसने दुनिया बसाई है। तो उसने कहा ब्रह्मदेव काय का बड़ा? इसने पूछा क्यों? वो तो विष्णु के कमल के नाभि कमल से उमड़ा। तो बोले विष्णु बड़ा। ये बोले विष्णु काय का बड़ा? बोले क्यों? वो तो शेषशाही पर बड़ा। शेषशाही बड़ा। अरे शेषशाही काय का बड़ा? बोले क्यों? वो तो महादेव जी के गले में पड़ा। ये बोले महादेव का बल बड़ा। ये बोले महादेव काय का बड़ा? बोले क्यों? वो तो कैलाश पे खड़ा। फिर इसने कहा फिर कैलाश बड़ा। अरे कैलाश काय का बड़ा? बोले क्यों? उसको तो रावण ने 3 बार उखाड़ा। बोले फिर रावण बड़ा। रावण काय का बड़ा? बोले क्यों? उसको तो राम ने बचाड़ा। बोले राम बड़ा। राम काय का बड़ा? बोले क्यों? वो तो हनुमान जी के हृदय में खड़ा चले न सिरम बिना दुनिया चले न सिरम के बिना। और श्री राम चले न हनुमान के बिना। श्री राम चले न हनुमान के बिना। हनुमान के बिना। हनुमान के बिना दुनिया चले न सिरम के बिना। जब से मैंने रावण पढ़ ली है एक बात मैंने समझ ली है क्या? अरे रावण मरे ना श्रीराम के बिना। रावण मरे ना श्रीराम के बिना। पर लंका जले ना हनुमान के बिना। कौन बड़ा फिर? कौन बड़ा? हनुमान बड़ा। कौन बड़ा? हनुमान बघा भक्ताशिवाय देवाला शोभा नाही. नीट लक्ष का भक्ताशिवाय देवाला शोभा नाही, पण देवाशिवाय भक्ताला भक्ती करता येत नाही. अभंगाचा भावार्थ असा या अभंगाद्वारे तुकाराम महाराज हे बंद केलंय. आजचा अभंग कसा आहे? स्वार्थी आणि परार्थी. महाराजांनी अभंगाची बरीच रचना केलेली आहे. मंगलपर, नामपर, संतपर, स्वार्थी, अर्थी बरोबर गवळणपर बरेचसे केलेले आहे. पण त्यामध्ये काही स्वार्थी आहे आणि काही परार्थी आहे. आजचा अभंग आहे तो स्वार्थी आणि परार्थी. या अभंगाद्वारे महाराज हे प्रमाण केलंय. सेवित्व हा रस वाटीत अनुका. मी जो रोज सेवन केलेला आहे, रस कोणता पुढे परिवहन करीन. मी जो रोज सेवन केलेला आहे तुम्ही सर्वांनी तुम्हाला वाटीत आहे. मग त्या रसासाठी तुम्ही तिकडे फिरू नका. सेवित्व हा रस वाटीत अनुका. घ्यारे होऊ नका रानभरी. मी जो ज्या सेवनाने मला आनंद प्राप्त झाला, ज्या रसाने मला ब्रह्मानंद प्राप्त झाला, तो रस मी तुम्हाला वाटीत आहे. इकडे तिकडे फिरू नका, आनंदाने घ्या. सेवित्व हा रस वाटीतो आनंद वाटीतो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. महाराज ठीक आहे, तुम्हाला हा रस कोणी दिला? दुसऱ्या चरणामध्ये महाराज सुंदरवन केलेले. विटेवरी ज्याचे पाऊले समान, तोच एक दान शूरदाता. ज्याचे दोन्ही पावलं विटेवर समान आहे, त्या भगवान परमात्माने मला हा व्रत दिलेला आहे. ठीक आहे, पण कधी 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 शरीर आहे बुद्धी त्याची पाहिजे. जर आपलं मन आणि बुद्धी त्याच्या पायावर जर आपण विलीन केली, मन चालू, तेव्हा आपल्याला त्रास घेते. शिवित हा रस वाटीतो आणि का घ्यारे होऊ नका रानभरी. विटेवरी ज्याचे पाऊली समान, तोच एक दान शूरदाता. मनाचे संकल्प पावल सिद्धी. तुमच्या मनाची जी मनोकामना आहे ती पूर्ण होईल. पण केव्हा? जेव्हा तुम्ही भगवंतांच्या पायाशी लीन होताल, रममान होताल, रत होताल तेव्हा. आणि मग शेवटचे जर म्हटलं तरी तुकाराम म्हणतात, भगवंतानी मला तुमचा टपाल्या निरोप्या म्हणून. तुका म्हणजे माझा धाडीले निरोपा.
आम्ही कुठे? आम्ही वैकुंठ भगवंताने तुमचा निरोप्या म्हणून मला पाठवला, इथं पाठव जगामध्ये पाठवलं. तुका म्हणे माझा धाडीले निरोपा. मार्ग हा सोपा मार्ग आहे, भक्ती मार्ग सोपा आहे. हा सोपा मार्ग तुम्हाला दाखविण्यासाठी मी वाटी घेऊन आले. येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, येथे यांना मार्ग दाखवण्यासाठी संत महात्मे या जगामध्ये अवतीर्ण होत असतात. मायबापू म्हणून देवाची जयंती साजरी करतो आपण, संतांची पुण्यतिथी साजरी करतो. देवाची जयंती का? अयोनी संभव प्रगटाला राघव, ज्याचा योनीतून जन्म होत नाही, जो अवतार घेतो त्याची जयंती, संतांची पुण्यतिथी. संत महात्मे या जगामध्ये आल्यानंतर आपल्यासारखेच असतात, हाडा मासाचे रक्तमताचे, पण जो जो दिवस उजाडतो तो तो दिवस त्यांनी कृत्य कृत्य धन्य धन्य केलेला असतो. ज्या दिवशी देह पंचमहाभूतामध्ये विलीन केला, आपली ज्योती भगवंताच्या ज्योतीमध्ये विलीन केली, ती ज्योती ती तिथी पावन करून गेले, पुण्यवान करून गेले, पवित्र करून गेले, म्हणून पुण्यतिथी. माझा प्रश्न आहे तुम्हाला मायबापांनो, देवाची जयंती, संतांची पुण्यतिथी, आपलं काय होणार आहे? काही होणार आहे का आपलं? काही होईल का? काही होईल का? काही होईल का? याचा अर्थ तुमच्यावर विश्वास नाही. काही होईल का म्हणून सांगता येत नाही. कारण जिवंतपणी बरं ध्यासमध्ये चालले,
जिवंतपणी वृद्धाश्रममध्ये चालले. हं? जिवंतपणी वृद्धाश्रममध्ये चालले. मेल्यावर काय होतं काय होतं कोणाला माहिती काय होतं. काय होणार आहे आपलं होणार आहे काही होणार आहे का काही होईल का आपलं काही होईल का तुम्हाला भरोसा आहे का तुम्हाला विश्वास आहे का आपण गेल्यावर आपलं काहीतरी होईल म्हणून होईल आहे का भरोसा आहे का विश्वास आहे का तुमच्यावर विश्वास आहे का. ज्या माणसाचा स्वतःवर विश्वास नाही समजून घ्या त्याचा जगावर विश्वास नाही. अरे बापू मग काय केलं बरोबर नाही. हरी ना मेरी करलोनी खेती बापू ज्ञानेश्वरी ही मार घरे घरेच तांडे तांडे माहीच बाडे बाडे मारीच खेत युद्ध माऊली ज्ञानेश्वर माल पूजा दिनो घरो घर काम मळे काम भेटू लागलं ना मला. हे काय टाळकरी उभे हे काय पाखोज उभा हे काय पिटी वाजता करतोय मी कीर्तन करतोय ना. काम मळे वदने ती ही करलोनी खेती की दे संत तुकाराम श्रीमंत हे गो बेफाम आम्हा घरी धन शब्दाची करत नाही. खेती की दे संत तुकाराम श्रीमंत हे गो बेफाम. तुकाराम महाराजांनंतर शेती संत एकनाथ महाराजांनी सुद्धा केली. संत एकनाथ की दो खेती नौकरी की दो श्रीपती. नाथेर घर कोण नाथाच्या घरी कोणी पाणी वाहिलं नाथाच्या घरी कोणी पाणी वाहिलं किती वर्ष रेगो 36 वर्ष करा रेती रेगो 36 वर्ष करा रेती करला देवाची जयंती संतांची पण तिथे आपलं काय इथे आपलं काय होणार आहे का काय होणार नाही ना. आईला भरोसा नाही बरोबर भरोसा माझी आई सांगू राहिली मोठं कुंकू लावलेलं आहे आता भरोसा नाही खरंच बरं झालं नाही कारण जिवंत म्हणजे वृद्धाश्रममध्ये चालले हो. आणि आपले खेड्यातले पहा ना मथुरा जातो मोठ्याकडे मथुरा जाते लहानाकडे काय असं मग ते लहानाकडेच करून जाते काही कळत नाही ते मोठ्याकडे राहतच नाही हो ना कळत बा कुठे बघा मी इथलं नाही बघ माझा अनुभव सांगतो माझा. बरं म्हातारं मोठ्याकडे म्हातारी लहानाकडे. मी म्हणतो ज्यांनी 70 वर्ष 80 वर्ष 90 वर्ष दोघांनी संसार बरोबर केला ह्या दोघांची ताटातूट का करता तुम्ही. गंमत झाली एका गावामध्ये मोठ्याने म्हातारे घेतलं आणि लहान्याने म्हातारी घेतली. आपला अजून तिथे बाकी बरं का दोघं एकच गल्लीत राहत होते. पलीकडून मोठा राहत होता अलीकडून लहान राहत होता. दुपारी कवळी दुपार भरली आणि कवळी दुपार भरल्यानंतर म्हातारं तिकडे वाट्यावर उभं होती आणि म्हातारी इकडे वाट्यावर उभी होती. तिनं मागं डोकून पाहिलं म्हातारीनं मागं डोकून पाहिलं कोणाला
म्हातारीने मागं डोकून पाहिलं, कोणाला? सुनाला. मग पाहते का काय, पाहते काय? हा. मग काय पाहिजे, म्हातारीलाच केलं, म्हातारीलाच केलं. चहा पिले का, चहा पिले का? ती म्हणे नाही नाही नाही. आता बाई कवळी तू भरभरली ना, आता म्हाताऱ्याला चहा नाही भेटला ना, मग आपलं काय होणार हे सांगा ना. संत महात्म्यांना दया, किती दया. आता दया त्याशी पूर्ण चंद्रिका जशी नवविताशी शाने थोरा. भागवतामध्ये नाथांनी भाषण गेलेला दादा. दया नमद्र बळी दृष्टी तन्मन गाठी अनाथावरी कळ मोठी उद्धरी संकटी दिना. भूत प्राणी मात्रावर दया करणे असा ज्यांचा स्वभाव आहे त्यांना दया करावं हे सांगावं लागत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जगाकडे बघितला आणि जगाकडे बघितल्यानंतर त्यांना असं वाटलं, अरे ज्या रसानी मला आनंद झालेला आहे, ज्या रसानी मला ब्रह्मानंद प्राप्त झालेला आहे, तो आनंद, तो ब्रह्मानंद तुम्हाला भेटावा याच्यासाठी मी म्हणत आहे काय, अभंगाचं पहिलं चरण. चला तो रस मी वाटीत आहे आणि आज मी सुद्धा तो रस वाटण्यासाठी इथं उभा आहे. माझे प्रेमी असणारे हरिभक्तपरायण शेलार महाराज, आमचे आडे महाराज, भोपळे महाराज आणि थोरात महाराज हे चौघजण मला नेहमी फोन करीत राहतात. आता तारीख घ्यायच्या वेळेसुद्धा मला आमच्या शेलार साहेबांनी फोन केला, जय हरी जय झाला. म्हणले मला म्हटले महाराज कुठे आहे? म्हटलं अजून पृथ्वी तलावर आहे. नाही कळलं तुम्हाला?
कळलं ना? म्हणलं अजून प्रचितलावर आहे, गेलो तर व्हॉट्सअपला येईल ना तुमच्या, तुमचे प्रेमी महाजन महाराज भगवान को प्यारे हो गए. तयारी घेतल्यानंतर मला सांगितलं ह्या वर्षी पण आमचा सप्ताह आहे म्हणते. म्हणे यावर्षी ज्ञानेश्वरी व्यासपीठ जी आहे तर हरिभक्त परायण सौभाग्य लताताई कवडे ह्या पारायण प्रणाली होते. पण याचं मार्गदर्शन जे आहे ना मायबापांना, तो तुम्हाला आत्ता एक नवीन सिनेमा निघाला होता ना, तो कोणता ते म्हातारी नाचती झिंग झिंग झिंगाट झिंग झिंग झिंगाट. हा सैराट सिनेमा. हा सैराट सिनेमा का चालला? त्याचं कारण त्याचं जे दिग्दर्शन होते ना, दिग्दर्शक त्याच्यामुळे चालला. तसं आपल्या सप्ताहाचं दिग्दर्शन जे आहे ना, मार्गदर्शन जे आहे ना, ते आपल्या सर्वांचे प्रेमी असणारे हरिभक्त बाळे ज्यांना आपण दादा म्हणतो, मोरे दादा, त्यांचं मार्गदर्शन आहे. एकदा त्यांच्या नावाने टाळ्या वाजल्या. असणारे परदेशी ज्यांना बिलंगीत ना, बिलंगी महाराज, त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजल्या. पखवाजे फार सुंदर पखवाज वाजवतात, त्यांच्या वयाचे मानून खूप सुंदर पखवाज वाजवतात माझ्या, त्यांच्या नावाने एकदा टाळ्या वाजवा. आणि टाळकरी मंडळी जी आहे ना, ही पण सुंदर. आज तर नवीन दिसू लागली का होती मागच्या वर्षी. काय सुंदर आवाज दिला भगवान ने, बहुत ही सुंदर आवाज दिला, फार सुंदर. बाकीची मंडळी सुद्धा या बाळासाठी एकदा टाळ्या वाजवा. स्वार्थी आणि परार्थी हा अभंग आहे. स्वार्थी म्हणजे स्वतःचं हित, परार्थी म्हणजे दुसऱ्याचं. तुकाराम महाराजांनी स्वार्थी अभंग केले, म्हणजे स्वतःसाठी ज्या अभंगाची निर्मिती केली ते स्वार्थी. परार्थी लोकांचं कल्याण व्हावं याच्यासाठी केलेले ते परार्थी. आणि स्वार्थी आणि परार्थी स्वतःचं हित, स्वतःचं कल्याण, स्वतःचं भलं झालं, लोकांचंही व्हावं त्याच्यासाठी स्वार्थी आणि परार्थी. आजचा अभंग स्वार्थी आणि परार्थी. स्वतःसाठी कोणता अभंग केला असेल? पखवाजे हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा, हे चिदान दे गा देवा. तुझा विसर न व्हावा, तुझा विसर न व्हावा, तुझा दारी आवडी, तुझा दारी आवडी, तुझा हेच दान देवा द्या, हे दान मला दे देवा, तुझा विसर होता का म्हणे. स्वतःसाठी अभंगाची निर्मिती केली. देवाचा विसर का नको? देवाचा विसर का नको? खरी गोष्ट आहे ना, माणसाला देवाचा विसर पडता कामा नाही. एक लक्षात घ्या, जरी आपण म्हणलं देव नाही त्याला काही फरक पडणार नाही. काही फरक पडणार आहे का? काय म्हणता मग देवच नाही. हो आहे, पुष्कळ नास्तिक भरपूर आहे. त्यात हिंदू धर्मामध्ये तर लागल तेवढे नास्तिक. एवढे 62 कोटी लोक स्नान करून आले, तरी काही कारण ते स्नानाला गेले नाही. अंदर की बात त्यांना काहीतरी म्हणत होते, जाऊ दे आपलं काही. बरं देव नाही काही फरक पडणार ते देवाला? काही फरक पडणार. आपण जर म्हणलं देव नाही काही फरक पडणार आहे का? नाही ना. पण तो जर म्हणला तो नाही, मग फरक पडणार आहे. मग काय फरक पडणार आहे? सकाळी सुतळ्या मडका बांबू हजरे, घरामध्ये बोंबल बाजा वाजणार आहे. तुझा विसर होता का म्हणे. स्वतःसाठी अभंग. हा, जावे पंढरीशी आवडी म्हणायची, माझ्या मनाची जाण्याची मी. आणि दुसऱ्यासाठी क्षण क्षण हाती
स्वतःसाठी ह्याची दान दे का दुसऱ्यासाठी अरे करा विचार पण स्वार्थी आणि परार्थी कसा 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 स्वार्थी आणि परार्थी कसा एक राग म्हणू का चालेल ना मला राग नाही येत बरं का म्हणजे मला राग नाही येत पण राग बरोबर येतो आम्ही देणे सुखी आम्ही देणे सुखी तुम्ही विठ्ठल विठ्ठल मला सुख प्राप्त होईल म्हणून तसा आजचा अभंग आहे माझ्या त्या रसाने माझं कल्याण झालं हित झालं भलं झालं तो रस मी तुम्हाला वाटते पण रस कोणता रस मोगम ठेवलेला रस तर लागत एवढा आहे गन्ना रस लिंबू रस सोम रस लागल तेवढे रस मोगम ठेवलेला आहे रस कोणता त्याला फार वेळ आहे तुम्हाला म्हणायला लावून मी ते ब्रह्मरस म्हणायला लावलं रे पण रस कोणता कारण रसाचा उल्लेखच नाही ना शेवी तो हा रस वाटितो आहे का त्या रसाचा उल्लेख नाही ना अलंकार शेखरमध्ये 9 रस सांगितलेले कोणते कोणते हा करून रस हास्य रस रौद रस विभत रस आहे ना 9 रस एक एक रस हा हास्य रस विष रस वीर रस हे जे 9 रस आहे ना त्या 9 रसामध्ये शेवटचा रस जो आहे ना तो ब्रह्मन सांगितला शांतीला सांगितलेला आहे भक्तीला सांगितलेला आहे शृंगार रस हास्य रस करुण रस वीर रस रौद्र रस भयानक रस विभत्स रस हा शांत रस शृंगार रस म्हणजे काय शृंगार रस म्हणजे नटणे थटणे तोंडाला पावडर बिवडर लावायच्या अंगावर दागदागिने घालायचे किती सुंदर दिसन किती मजा वाटते तिला त्या बाईला किती मजा वाटते बाई मी किती अंगावर दागिने घेतले माझे अंगावर दागिने घेतले गेली क्रांती चौकामध्ये हां शिवपुराण ऐकायला नेले दागिने हिसकून राहिला का शृंगार रस बसलेलं बोंबलत शृंगार रस राहिला का आहे ना नाही गेला रस पण रसाला ह्या रसाला शृंगार रसाला रती म्हटलेला आहे तो मी सांगणार नाही शृंगार रस म्हणजे हास्यरस हास्यरस म्हणजे दमा मिरजदार वगैरे आचार्य आत्रे ही जी लोक होते दादा कोंडके हां लाफ्टर चॅनल कोणाचं तो आता नाही निघला कोणतं तो चॅनल त्याचे लाफ्टर चॅनल हां ह्याच्या लागत एवढी ना हां हसणे हसणे हास्य किती वेळ तुम्ही हसत बसणार किती वेळ हसत बसणार किती वेळ असणार किती हसून हसून पोट दुखतो त्याला काही मजा आहे का नाही शृंगार रस हास्यरस वीर रस कशाला म्हणतात अंगामध्ये वीरता निर्माण होती ज्यावेळेला शाही लोक टफावर थाप टाकतात आणि पोळा म्हणतात त्यावेळेस माणसाच्या अंगामध्ये वीर रस होतो ज्याची कीर्ती साऱ्या जगतात मृत्यू लोकात दखल देशात महाशूर शिवाजी अवतरला महाशूर शिवाजी अवतरला हिंदू धर्माच्या रक्षणाला हिंदू धर्माच्या रक्षणाला साऱ्या जगतात
कसं होईल माझं महाराष्ट्र का आतुरांनी चालवलं केला पाणी न कोणी देवतीला पाणी न कोणी देवतीला रुचीचा भोग बंद पडला रुचीचा भोग बंद पडला माय वळखीला लेकराला माय वळखीला लेकराला भावन बंद पडले वन्यपुन्हा बंद पडले ऋषीमुनी ब्राह्मण पळून गेले लागली चिंता महादेवाला लागली चिंता महादेवाला विद्यार्थ्याला बसून कैलासाला विद्यार्थ्याला बसून कैलासाला ठाव द्यावा हिंदू धर्माला ठाव द्यावा हिंदू धर्माला अवतार शिवाजीचा झाला शिवाजीचा झाला अवतार शिवाजीचा झाला अवतार शिवाजीचा झाला छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की तुमच्या अंगात वीरता आली की नाही तुमचं हृदय फुललं का नाही वीर आलं का नाही तुम्हाला संचार झाला का नाही तुमच्या अंगात संचार झाला का नाही मग याला वीररस म्हणतात मायबाबा खरं सांगतो मायबाबांनो खरी गोष्ट आहे लोक म्हणतात शिवराय तुम्ही या मी म्हणतो शिवराय तुम्ही येऊ नका मी म्हणतो राजमाता जिजाऊ तुम्ही आणि शहाजी राजे या म्हणजे पुन्हा महाराष्ट्राला हिरा भेटल्याशिवाय राहणार नाही यवनांचं ग्रहण लागलं माय बाबू राजमाता व्यथित झाल्या कसं म्हणणार माझ्या महाराष्ट्राचं कसं म्हणणार शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाईला नमस्कार हे शिवाई माते जर मला पुत्र दिला तर मी तुझ्या चरणी वाहीन पर्यायाने महाराष्ट्राला वाहीन कल्पना करा माझ्या मायबापांनो जर राजमाता जिजाऊनं शिवनेरी किल्ल्यावरच्या शिवाईला नमस्कार केला नसता तर शिवाई नवसाला पावली नसती जर शिवाई नवसाला पावली नसती तर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते आणि जर छत्रपती शिवराय जन्माला आले नसते तुम्ही आम्ही कीर्तनात नसते ये मिनट की बात है आज सरस वीर रस रौद्ररस रौद्ररस म्हणजे राग येणे हा प्रल्हाद शेलारणी बर का हा बाई हा आमचे का तुमचे नाही बरं का भक्त प्रल्हाद विष्णूची भक्ती करत होता हिरण्य कशी म्हणला त्याची भक्ती करू मग माझी भक्ती कर तो म्हणले नाही मी त्याचीच भक्ती करणार मी त्याची भक्ती करणार शेवटी राग आला हिरण्य कश्यपला राग आला म्हणजे तुझा देव कुठे नाही तो म्हणले माझा देव कुठे नाही चाले हे शरीर कोणाची माफ करा म्हणले माझा देव अनुराणामध्ये भरलेला आहे बरं ह्या खांबामध्ये आहे म्हणले तो कुठे नाही म्हणले आला राग मारली लाट झाला का प्रल्हादाकाराने स्तंभी अवतार केला विधान देते प्रेमी पाना पाजीला राग आला रौद्रस शृंग रस हास्य रस रौद्रस भयानक रस विभत्स रस भयानक रस काय भयान शिवाजी साठमची मालिका शिआयडी पाहता का नाही तुम्ही कशी वाटते भयानी ना बाई नागिन बनली मालिका पाहता का नाही नागिन पाहता का नाही हा नागिन भयान वाटतं ना माझ्या जुन्या काळी एक सिनेमा होता परवा ज्यांचं निधन झालं ज्या हिरोचं निधन झालं त्याचा सिनेमा होता त्याचं नाव सांगतो मनोज कुमार
सिनेमाचं नाव सांगतो, काय माहिती का? गुमनाम. त्याच्यामध्ये प्राण होता, डिव्हिड होता, नंदा होती आणि स्वतः मनीष कुमार होते. गाणं फार भयानक होतं बरं ते. ऐकता सिनेमा झालं कसं होतं. म्हणून दाखवू का? म्हणून दाखवू. गुमनाम है कोई, बदनाम है कोई, किसी को पता. जिन्होंने जवानी हो फिल्म देखी होगी ना, आज वो सही जवान बन गए होते हैं. भयानक रस, विभत्त रस, स्त्री देहाची मनुष्य देहाची घटना करी. करुण रस. ज्यावेळेला द्रौपदीचं वस्त्र हनन झालं, दुर्योधनाने दुशासनाला बघतो तिचं वस्त्र धर्माने तिला फेड म्हणते, तिचं वस्त्र फेड. दुःशासनाने वस्त्राला हात घातल्यानंतर द्रौपदी भगवंताची प्रार्थना केली, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी. 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 तू आमचा कैवारी आले विज्ञानी वारी, आमचा कैवारी आले विज्ञानी वारी. आमचा कैवारी आले विज्ञानी वारी. आमचा कैवारी आले विज्ञानी वारी. कृष्ण धाव रे लवकरी, संकट पडले भारी. कृष्ण धाव रे लवकरी, संकट पडले भारी. कृष्ण धाव रे लवकरी, संकट पडले भारी. कृष्ण परमात्म्याचा धावा केला, परंतु जसा देवाला यायला उशीर होऊ लागला तसा द्रौपदीचा जीव खाली होऊ लागला. आणि मग आर्त हाक मारली, करुण रस, करुण रस. भाऊ मोबाईल ठेवून दे ना, काय आहे का? कोणी फोन करता इकडे? मला डिस्टर्ब अजिबात करायचं नाही, तुमच्यासारखं डिस्टर्ब. तसा भगवंताला यायला उशीर होऊ लागला तर तसा द्रौपदीचा जीव खाली होऊ लागला. आणि करून हाक मारली. कशी हाक मारली? जसे शब्द आहे तसा राग लागला पाहिजे. वो सांबा बहुत तपस्या की है हमने. तपस्याशिवाय फणे ते मोबाईलवर शिकलेलं नाही मी. माझ्या कपाळी खोक पडलेली कोच. माझ्या भावाने मला टाळ फेकून मारलेला होता. असं रक्त चाललं, रक्ताने पूर्ण झालो मी. लोक धावले, हात लावा त्याने म्हणले, याला पूर्ण भजन म्हणू द्या. टाळ हातात घे, टाळ हातात घे, टाळ हातात घेऊन भजन म्हण. माझ्याकडून टाळ हुकला होता, मला टाळ फेकून मारला तो. किती तपश्चर्या केली असेल. नंतर मग चुना भरला. नंतर जेव्हा मी माझ्याकडून पूर्ण अभंग म्हणून घेतला तालामध्ये, तेव्हा नंतर चुना भरला माझ्या. एवढी जर तपश्चर्या केली असेल, अशी वाया जाण्यासाठी केली की नाही. हात मारली. दादा याला ललत राग म्हणतात. वसंतराव देशपांडेच गाणे. ते जो निदिलो बोळा विनायक कोठे गुंतलासी
पाठीला काय ना जेव्हा तू कधी येणार कधी येणार धाव कृष्णा कन्हैया माझ्यासाठी धावून ये मी तुला हात करत आहे द्रौपदी नका पाहू केले मी काय पाप केलं मी काय पुण्य केलं पाहू नको देवा माझ्यासाठी होऊन नका रस वीर रस रौद्र रस भयानक रस विभत्स रस वीर रस विभत्स रस अद्भुत रस राहिला अद्भुत रस अद्भुत म्हणजे आचाट गोष्टी सांगायच्या काय झालं दोन गप्पिष्ट बसलेली होती आणि गप्पिष्टांच्या गप्पा झाल्या मग म्हटलं यो काय म्हणलं हे इकडे इकडे काय मी ना आज माळ्याच्या शेतात एका माळ्याच्या माळ्यात गेलो होतो तिथे म्हणे एक मोठं वांगं होतं म्हणे कमीत कमी 10-12 लोक त्या ट्रकमध्ये लोड करीत होते म्हणे वांग अद्भुत रस दादा अद्भुत रस हां वांग तर म्हणे असं अरे म्हणे ते तर तुझं काहीच नाही म्हणे पण मी कासर पेट नाही की तिकडे कोणती कासर काय म्हणते त्याला कासरी हे हनुमंतराजी पलीकडे सुपारी हनुमंत पलीकडे कासर काय कोण कासर काय कासारी बाजार कासारी बाजारमध्ये गेलो म्हणे मग तिथं कमीत कमी 20 ते 25 लोक एक मोठी डेक तयार केली होती ते म्हणे कशासाठी तुझं वांग शिजवायसाठी गंमत झाली सगळ्यांनी वरदान मागून घेतलं होतं कुंभकर्णाला वरदान मागून घ्यायचं होतं सगळ्या देवांनी काय केलं सरस्वतीला सांगितलं कुंभकर्णाच्या जीवेवर जाऊन बैस बरोबर ना दादा आणि काय मागायचं आम्ही सांगतो मी तुला तू फक्त जीवेवर जाऊन बैस कोणाच्या कुंभकर्णाच्या जीवेवर म्हणजे जिभेवर रसणीवर जाऊन बसल्यानंतर कुंभकर्णाने हात जोडले देवा मला वरदान द्या म्हटले ते म्हणले काय वरदान द्यायचं तुला सांग म्हणे तुला काय पाहिजे वरदान आम्ही द्यायला तयार आहे सरस्वती बसलेली होती सरस्वती काय म्हणली शारदा म्हणजे सरस्वती आहे ना
सरस्वतीमध्ये शारदा बसलेली होती. ती काय म्हणली माहिती का, त्याची जीभ काय म्हणली माहिती का, सरस्वती बसलेली असल्यामुळे त्या कुंभकर्णाची जीभ काय म्हणली, जिव्हा काय म्हटली, रचना काय म्हटली, जीभ काय म्हटली, ते म्हटले देवा मला 6 महिन्याची रात्र द्या आणि 6 महिन्याचा दिवस द्या. म्हणजे 6 महिने झोपायला द्या आणि 6 महिने जागे व्हायला द्या. मग ते एवढी मुलं घेतल्यानंतर तो कुंभकर्ण एवढा मोठा होता, त्याला एक दिवस काय झालं, तो जागा झाला बरं का दादा. जागा झाल्यानंतर कमीत कमी 10 नाभिक समाजाचे लोक जे म्हणजे 10 न्हावी कटिंग करीत होती आणि 10 न्हावी दाढी करीत होती आणि एक एक हाताच्या नाखावर 2-2 न्हावी होती. ती झाली एकूण अद्भुत रस, अद्भुत रस. ती झाली पायाच्या नाखावर 2 जण, पायाच्या एका नाखावर 2 जण. ती झाले 20. खालचे 20. 10 20, हाताचे 10 20, किती झाले 40. 40 आणि 10 आणि ते 10 किती झाले 80. 80 ना झाले ना. आणि 2 न्हावी जे आहे ना नाकामधले केस काढत होती. किती झाले एकूण. मग तो केवढा मोठा असेल, तो कुंभकर्ण केवढा मोठा असेल, हां केवढा मोठा असेल. मग 2 न्हावी काय करत होते का, नाकातले केस काढत होते बरं का. आणि केस काढता असताना काय झालं, त्या कुंभकर्णाने घेतला सोसाटा, ते नाकातले 2 न्हावे गायब. सगळे जर दाढ्या कटिंग सगळे झाले, नाखडचे आले, इकडचे आले, तिकडचे आले, तिकडचे. म्हणजे का रे आपण किती जण होतो, आपण 82 होतो, आपण 80 बरोबर, बाकी 2 कुठे, बाकी 2 त्या नाकात केस काढत होते म्हणे. असं कारण 2-4 जण घुसा म्हणे मग नाकात. कुठे, कुंभकर्णाच्या नाकात. हात बत्रस 2-4 जण घुसले नाकात. कशासाठी, त्या दोघाला पाहायला. तिकडून 2 जण येत होते, हे 2 घुसले, येत गेले आतमध्ये, पण हे 2-4 जण गेले त्याला पाहायला त्या दोघांना. तिकडून 2 जण येत होते. ते म्हणे काय चालले, कुठं चालले रे, हे नाही बाबा तुम्ही कुठं चालले. ते म्हणे आमचे 2 न्हावे हरवले म्हणे या नाकामध्ये, ते शोधायला चालले. बावळं झाले का म्हणले, 5 दिवस झाले म्हणे आमच्या दोघांचे 2 उंट हरवले की अजून सापडले नाही, तुमच्या न्हावी कधी सापडायचे. तो कुठे शांत रस, जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष, भक्तिरसाला शांत रस म्हटलेला आहे, ब्रह्मरस म्हटलेला आहे नाही का. लावून मृदंग श्रुती तळ घोष, लावून मृदंग श्रुती तळ घोष, लावून मृदंग श्रुती तळ घोष, लावून मृदंग श्रुती तळ घोष. कीर्तनामध्ये भक्ती म्हणून, जेथे तुझे कीर्तनाचा घोष, जळती पापे हरती दोष, काय उणे आम्हा अंदास, शेहू ब्रह्मरस तुका म्हणे, सुख या संत समाजने. हाच शांतरस, हाच ब्रह्मरस आणि हाच भक्तिरस. कल्पना करा, आता तुम्ही पंक्ती देताना पंक्ती, समजा एखाद्याने पंगत दिली जिलेबीची, हो
जिलेबीची पंगत दिली. आपण विचारला का हो कुठे गेले होते? जेवायला गेलो होतो. काय होते जेवायला? आज काय पंक्तीचा बेत होता. पंक्तीमध्ये असा बेत होता. कशाच बेत होता? ते म्हणजे जिलेबीचा बेत होता. मग नुसती जिलेबीच होती का? नुसती जिलेबीच होती का? नुसती जिलेबी होती. वरण भात भाजी आमटी बिमटी कढी बिडी चटण्या बिटण्या हां काही नव्हतं का? सगळं होतं. पण मेन काय? जिलेबी. तसे बाकीचे रस आहे पण सर्वात मेन रस कोणता? तो भक्ती रस, ब्रह्मरस. काय झाली एकदा भगवंताजवळ म्हणजे श्रीकृष्ण भगवान परमेश्वराजवळ दोघी जणी बसलेल्या होत्या. कोण कोण? रुक्मिणी आणि सत्यभामा. आई साहेब दोघी जणी बसलेले होते आणि सब त्यांच्या मनात आलं, दोघीच्या मनात आलं बा भगवान तर खरं तर आपल्यावर प्रेम करता का? कृष्ण आपल्यावर प्रेम करता का? कृष्ण भगवान आपल्यावर प्रेम करता का? म्हणून पहिले सत्यभामाने विचारलं म्हणजे देवा तुम्ही आमच्यावर प्रेम करता का? वा तुमच्यावर प्रेम करणं दुसरं कोणावर प्रेम करणं? तुमच्यावर प्रेम करतोय. ठीक आहे म्हणे. मग सत्यभामीने विचारलं म्हणे देवा मी तुम्हाला आवडते का? म्हणे हो तू पण मला आवडते. रुक्मिणीने विचारलं देवा मी तुम्हाला आवडते का? देव म्हणजे हो तू पण आवडते. मग सत्यभामा म्हटली देवा खरं सांगा मी तुम्हाला कशी आवडते? फार महत्वाचं बरं का माझ्या मायतांना म्हणजे आहे ना. देवाला काय म्हणली ती? देवा मी तुम्हाला कशी आवडते? देव काय म्हणले सत्यभामेला? सत्यभामे तू मला साखरेसारखी आवडते. खाली काही गोड वस्तू राहिली का? आता साखरेच्या पलीकडे कोणती वस्तू आहे का गोड? साखरेच्या पलीकडे काही गोड वस्तू आहे का? पलीकडच्या माझ्या आयांनो साखरेच्या पलीकडे काही गोड वस्तू आहे का? नाही ना. सत्यभामेला भगवान परमात्मा असे म्हणता क्षणी रुक्मिणीचा चेहरा खरकन पाडला. तरी तिनं विचारलं राहुले जात नाही यांना. अजिबात राहुले जात नाही. काही म्हणत नाही. अजिबात राहुले जात नाही. पोटातच राहत नाही ना. तिला वाटलं आता ही साखरेसारखी आवडती. आता आपण देवाला विचारावं मला ब्रह्मरस सांगायचं आहे त्यासाठी आवडतो पाहिजे. तिने हिंमत केली. म्हणजे देवा बरं खरं सांगा म्हणे मी तुम्हाला कशी आवडते? देव म्हणलं तू मला मिठासारखी आवडते. मग कसा? मग त्याच्यावर आणखी पडला. जशी बाई ताडकून उठली लागली असत्या त्याला किती मला कोणाला जीव लावा हां किती नाट्यात हात घाला कोयडानं कळत कळतं ना मी काय म्हणतो मला हे माझ्या आयो कळतं तुम्हाला मी काय म्हणलं तू किती जीव लावा हां काही करा खणून ती साखर शक्य होती. 6 महिने बाई साहेब बोलली नाही भगवंताशी. कोण? रुक्मिणी माता श्रीकृष्णाशी बोललीच नाही. 6 महिन्यानं काय झालं? आत्याबाई आल्या. कोणत्या? कुंती आत्याबाई आल्या. आणि कुंती आत्याबाई आल्यानंतर त्या घरामध्ये तिने वातावरण पाहिल्यानंतर कृष्णाचं आणि रुक्मिणीचं कधी बोलणं होत नव्हतं. फक्त सत्यभामा बोलत होती आणि कुंती आत्याच्या लक्षात आलं इथं काहीतरी घोटाळा झालेला आहे. मग तिला रावल्याने गेलं. तिने विचारलं म्हणजे का करत म्हणे काय भानगडी तू कृष्णाशी का बोलत नाही? काही नाही म्हणे आता जाऊ द्या मला माझं नशीबच असेल किती कोणाचं पुढे पुढे करो काही करा किती नळलं झालं कोण झालं काय? मुलीनं सगळी घटना सांगितली. म्हणे ती सत्यभामा त्यांना साखरेसारखी आवडती म्हणे आणि मी मिठासारखी आवडती म्हणे. मी मनात म्हणले ना मग तिला चाटी चिंगमसारखा. हा त्या बाईच्या लक्षात आलं. हा त्या बाईने कृष्णाला बोलव कृष्णा इकडे ये हे बघ असं वागणं चांगलं नाही बरं कळतं मी काय म्हणलं तुम्हाला? हा त्या बाई काय म्हणलं कृष्णाला असं वागणं चांगलं कळतं तुम्हाला मी काय म्हणत कळतं ना हे माझ्या कळतं ना कृष्णा असं वागणं चांगलं नाही बरं का? आता हे नटकट का नाही आहे? ते म्हणले आत्याबाई तसं काहीच नाही म्हणे. मग आत्याबाईच्या मनातलं किलमिस गेलं पाहिजे ना. मग याच्यासाठी भगवंताने काय केलं आत्याबाईला 7 दिवस ठेवून घेतलं आणि शेवटच्या दिवशी पाहुणचार केला. आणि पाहुणचार केला तर आचार्याला सांगितलं आचार्य बा आज सगळा स्वयंपाक करायचा. आज पर्वणी आहे. कोणत्याही पदार्थात मीठ टाकायचं नाही. मला ब्रह्मरस सांगायचं आहे तुम्हाला. आचार्याला वाटलं असं कर देव सांगता हे
अजून परभणी आहे मीठ टाकायचं नसेल मग त्याला सुंदर असं स्वयंपाक केला वांग्याची भाजी केली बटाट्याची भाजी केली कढी केली तिला मस्त कढीला जिरे बिरे तुपाची फोडणी देऊन त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकला वांग्याची चांगली भाजी केली हां वराटा पाटा घेतला तवा घेतला चुलीवर ठेवला त्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकली थोडे खोबरे तुकडे टाकले थोडे शेंगदाणे टाकले थोडे धने टाकले थोडी खसखस टाकली वराटा पाटा वाटून घेतली मस्त फोडी केल्या वांग्याच्या त्याच्यामध्ये ते भरलं मी सांगतो असं स्वयंपाक करा म्हणजे कौदर ढाब्यावर जेवायला जायचे नाही ये भी अंदर की बात है असा सगळा सुंदर स्वयंपाक झाला कशातच मीठ नाही आणि मग मांडले ना पाट मांडले आता या भगवंतानी काय केलं माहिती का आत्याबाईजवळ बसवली पडीकडून रुक्मिणी बसवली इकडून सत्यभामा बसवली आणि जेवायला सुरुवात झाली चांदीचे वाट्या चांदीचे ग्लास चांदीची इडी तांबीचे तांबे सगळे मस्त चांदी जेवायला बसले कशातच मीठ नाही ना देवणी लावला बद्दल रट्टा लाभ हरे बरकतारे ह्या पाय कशातच मीठ नाही ना हे चाटून पाय त्याच्यात मीठ नाही हे पाय त्यात मीठ नाही हे पाय त्याच्यात मीठ नाही हे पाय मीठ नाही त्याच्यात मीठ नाही आत्याबाई रुक्मिणी आणि सत्यभामा ते आत्याला मेल्या तो का गांजा फुकला होता का म्हणले काही भांग पिला होता का कशातच मीठ नाही भगवान परमात्मा हळद का म्हणता आचार्य बा यांना साखर वाढा साखर ब्रह्मरच सांगू लागलं मी तुम्हाला ब्रह्मरस कृष्ण साखर नको आम्हाला मीठच पाहिजे हे म्हणले साखरेनं ढकवा ना मीठ का नको एक वेळेला साखरेनं गरिबाचं ढकल पण श्रीमंत सुद्धा मिठानं ढकणार नाही ढकल का मिठानं श्रीमंत नाही साखर घ्या ना नाही आम्हाला मीठ पाहिजे मग आत्याबाई मी तुम्हाला खरं सांगतो मी जे म्हणलो ना सत्यभामेला की तू मला साखरेसारखी आवडते आणि मी हिला म्हटलो तू मला मिठासारखी आवडते तुम्हाला फरक कळला ना हां फरक कळला तुम्हाला हां मिठा वाचून दाखवे ना रुक्मिणी वाचून मला करमे ना वाटेतो आणि का ख्यारे होणं करा बरी मग तुम्हाला कोणी दिला हा ब्रह्मरस कोणी दिला अभंगाचा दुसरं चरण बाबू
समान आहे. भगवंताने 10 अवतार घेतले. त्या 10 अवतारामध्ये भगवंताचे पाय ठिकाणावर नव्हते. काही अवताराला तर पायच नव्हते. मच्छाला पाय नव्हते. कासवाला 4 पाय होते. मच्छगच्छवर वराला 4 पाय होते. डुकराला मच्छाला पाय नव्हते. मच्छगच्छवर नरशिवाला जरी पाय होते पण ते बी नव्हते. मच्छगच्छवर नरशिव वामन त्याला पाय होते पण ते ठिकाणावर नव्हते ना, समसमान नव्हते ना. मच्छगच्छवर नरशिव वामन परशुरामांचे पाय ठिकाणावर होते. रामाचे पाय तर नुसते सीतेला सोंडत फिरत होते. माझी सीता दिसली का? वेलींना विचारायची, फुलांना विचारायचे, फळांना विचारायचे, माझी सीता दिसली का? माझी सीता दिसली का? पती असावा तर फक्त रामासारखा. अरे जो पतीच्या प्रेमात राहून जो पत्नीत्व निभवतो तो खरा पती, नवरा नाही. रामाचे पाय ठिकाणावर होते. कृष्णाचं तर कामच काय. कृष्णाचे पाय सुद्धा ठिकाणावर होते. कोणाचे पाय ठिकाणावर होते? फक्त पांडुरंगाचे पाय. समचरण सरोजम श्रावणी रामरामम चहर्णीत वाणी मंडनम मंडनानाम तरुजन शिवाला कचरम कचनेत्रम सदैवहास्यम विठ्ठलम चिंतयामी. अमृतरायने फार सुंदर वर्णन केलेलं आहे. हां, अमृतराय गंगाखेडे अमृतराय सुंदर वर्णन. काय वर्णन केलं आहे? आज मी ब्रह्म पाहिले, 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 आज ब्रह्म पाहिले, संत महात्मे पाहतात कोणाला? देवाला. आज मी ब्रह्म पाहिले. कसे पाहिले ते? कसे? ज्यांचे पाय दोन्ही विठेवर समान आहे अशा त्या भगवान परमात्माने मला हा ब्रह्मरस दिला. आज मी ब्रह्म पाहिले. अगणित सुरगण वरण तिजाला. इसके लिए बहुत तपस्या करना पड़ेगा. अगणित सुरगण वरण तिजाला कटिकर नट समचरण विटेवरी. आता वाजव. कटिकर नट समचरण विटेवरी उभे राहिले. आज मी ब्रह्म पाहिले, 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 ब्रह्म पाहिले, ब्रह्म पाहिले. अगणित सुरगण वर्ण तिजाला कटिकरण नट समचरण विटेवरी. समचरण ज्याचे दोन्ही पाय समचरण आहे अशा भगवान परमात्म्याने त्या पांडुरंगाने मला तो ब्रह्म दिलेला आहे. तुमच्या मनाचे संकल्प पूर्ण होते पण कधी अभंगाचं 3रं चरण. मनाचे संकल्प पावे बिनाचे, मनाचे संकल्प पावे बिनाचे, मनाचे संकल्प पावे बिनाचे, मनाचे संकल्प पावे बिनाचे, हे मनाचे संकल्प पावे बिनाचे, मनाचे संकल्प पावे बिनाचे.
पूर्ण होतील, पण केव्हा? जेव्हा तुमची बुद्धी त्याच्या चरणावर राहील तेव्हा. हो. भगवंतांनी अर्जुनाला काय मागितलं गीतेमध्ये? मय एव मनात तत्स्व मय बुद्धी निवशशी नव. आता बोलून सांगतो बुद्ध अर्जुना मला फक्त तुझं मन आणि बुद्धी दे, दुसरीकडे. अर्जुन काय म्हणाला? तेव्हा अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रमुजा कोणा परीन गुरुजी स्वभावा मनाची. मन असं 72 खोडीचं आहे. जनाबाईंनी फार सुंदरपणे केलं. नीट ऐका मी काय म्हणतो ते नीट ऐका. IPL हम बॉलिंग कर रहे हैं. IPL हम बॉलिंग कर रहे हैं. नीट ऐका मी काय म्हणतो ते. जनाबाई काय म्हणायला म्हटली का? जनाबाई म्हणायला हे बरं नीट ऐका. हे बोला का जनाबाई काय म्हणलं? नीट ऐका बरे नीट ऐका. जनाबाई म्हणाल्या जरी मनुष्य दोन्ही डोळ्यांनी आंधळा आणि दोन्ही पायांनी पांगळा असला तरी त्याचं मन 12 वाटा धावत असतं. IPL गोगली बॉल. काय म्हटलं मी? काय म्हणलं बोली मी? दोन्ही पायानं आंधळा, दोन्ही डोळ्यांनी पांगळा. काय म्हणलं मी तुम्हाला? काय म्हणलं मी? IPL गुगली बॉल. इसे गुगली बॉल कहते हैं. सध्या गुगली बॉलचं IPL चालू आहे ना. मग तुम्हाला काय म्हणलं मी? गुगली बॉल म्हणलं ना तुम्हाला. गुगली बॉल टाकणार मी टाकला मी गुगली बॉल. मग तुम्ही सांगा खरं, दोन्ही डोळ्यांनी पांगळा दोन्ही पायानी आंधळा नाही ना? पण हां याला गुगली बॉल बरोबर. दोन्ही पायानी आंधळा आणि दोन्ही डोळ्यांनी पांगळा नाही ना? बरोबर. मग कसं? दोन्ही डोळ्यांनी आंधळा आणि दोन्ही पायानी पांगळा असलं तरी त्याचं मन 12 वाट धावत असतं. आणि बहिणा म्हणे ते फार समजून गेलं. बहिणा म्हणे मन वठाय जगामध्ये सर्वात जर चंचल वस्तू कोणती असेल ती मन आहे बाबू. आत्महत्या करताना गेलं घरी. सगळ्यात चंचल वस्तू तुमची ती बॉक्सर हे नाही. यांना काय करता हो, यांच्यापेक्षा चंचल मन आहे. स्पीड. आज जग रोगांनी म्हण लागलं, वेगाने म्हण लागलं. मोठमोठाले समृद्धी रोड आमके रोड झाले. काय गाड्या चालल्या, काय गाड्या झाल्या, काय गाड्या झाल्या. अरे नुसते गाठोडे बांधून घरी आणायला राहिले. काही तर पावड्यानं गोळा करून आणू लागला. खरी गोष्ट सांगतो. आज लोक रोगांनी म्हणू लागली, वेगाने जास्त लागली. मग सगळ्यात वेग मनाचा जास्त आहे. बहिणी म्हणली ना, मन वढाय उभ्या पिकाला किती फिर्यादो 10 प्रकारे 10. मनो मधुकरो मेघो मानिनी मदन मरुत मा मदो मरकडो मच्छो मकरा दक्षिणला 10 प्रकारे मच्छचे
दुसरा शब्द नाही. दुसरा शब्द आला का? दुसरा शब्द आला का? नाही शब्द आला का दुसरा? मी तुम्हाला विचारतो ना माझ्या आयावरनो, दुसरा शब्द आला का? मनो मधुकरो म शिव लागला ना. मनो मधुकरो मेघो मानिनी मदन मृत महा मधो मर्कटो मच्छो मकरा है ना 10 जण. हां नची भाषा होतं म्हणजे नची भाषा न नुसतं न शब्द आला पाहिजे, दुसरा शब्द नाही आला पाहिजे त्याची बरं का. हां अरे मॅडम शलर मॅडम तुम्ही दोघांचे नाव का घेऊ लागले? त्या लय पोटभर जीव घालायचं मला म्हणून त्यांचं नाव घेऊ लागले. जशी खाऊ पोळी त्याची वाजव टाळी नाही का? बरोबर ना. ये बी अंदर की वाद अडी काय बापू बरोबर सनी नची भाषा बरं नीट ऐका नीट ऐका. नची भाषा निळा नीलमणी नर्मदेच्या नाकात. निळा नीलमणी नर्मदेच्या नाकात नवरात्रीला नऊवारी नेसून नाचत नाचत नैवेद्य नेतात. शब्द दुसरा आला का? जसे महाजन कहते कची भाषा तुम्हाला सांगली मागे मागे एकदा सांगितली. काकुने काकाचे कामाचे कागद कात्रीने कथा कथा कापून कपाटाचा कोबाले. कळालं का? नाही ना म्हणून मग करू भेटू माहिती मध्ये म्हणतो मामध्ये म्हणतो चिकन आहे ना. दुसरे शब्द आला का? अजून पण आहे माझ्याकडे पण. आय हॅव नो टाइम रो सो रिअली आय एम व्हेरी सॉरी. विठोबा रखमा घ्यारे हो नका रानवरी विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एक दान शुरदाता. मनाचे संकल्प पाववेले शुद्धी जरी राहे बुद्धी त्याची बाई. विटेवरी ज्याचे पाऊले समान तोचे एक दान शुरदाता. शेवटची चाल कोण म्हणते म्हणा. तुका म्हणे माझा धाडीले निरोप. जब यहाँ संगीतकार खड़ा है तो ऐसी गाने ऐसे नहीं. जब खाने वाला जब अच्छा खा रहा है तो बेसन क्यों खा रहा है? बेसन खाने वाले बेसन गाड़ी रहने दो तू कमल तू
पवित्र हा सर्व वाटितो आणि का घ्यारी होऊ नका रानभरी असं मायबापांनो झाली सेवा. माझे माता पिता, माझे गुरुवर्य, आमची तिसरी पिढी मायबापांनो. माझे वडील बंधू देखील कीर्तनकार आहे, परंतु आता वयामुळे ते कीर्तन करत नाही. तसं माझं पण वय होत आलेलं आहे. 100ला फक्त 24 वर्ष 2 महिने बाकी आहे. हां जात नाही. आता सगळे लोक जर म्हणले असतील मग ह्या दोघाला पुढे का घेतले यांनी, दोघांचे फोटो का काढले आणि हे दोघं जण पुढे राहणारे. इकडे पहा ना माझ्याकडे, हे इकडे पहा ना माझ्याकडे. ह्या दोघांना पुढे घेतलं होतं मी, ते हे दोघं जण पुढे राहणारे. शेलार मॅडम, आडे मॅडम, हे दोघं जण पुढे राहणारे. इकडे पहा ना माझ्याकडे मारणार देखो ना, मग काय करू देख ना. हां हे दोघं जण पुढे राहणार आहे म्हणून यांचे फोटो घेतले माझे. असं माझ्या पण झाली सेवा. माझे माता पिता, माझे गुरुवर्य हरिभक्त पारायण भगवान दादा शेळके पाटील शाहू टाकळीकर, त्यांचे जोरदार पुंडलिक व गायकवाड शाहू टाकळीकर. मला कीर्तनाचे ज्ञान थोडं बहुत देणारे माझे असणारे गुरुवर्य हरिभक्त पारायण भगवान सूर्यभान महाराज डॉक्टर परसवडकर या संतांच्या चरणी हरिभक्त पारायण पूज्यनी परमपूज्यनीय असणारे दादा मोरे दादा, त्यांना आपण समजा दादा म्हणतो. त्या दादांच्या चरणी सर्व संत महात्म्यांच्या चरणी तुम्हा चरणी सेवा अर्पण करतो, सेवेला पूर्ण देतो. तत्पूर्वी भावनेच्या भरात माझ्या मुखातून एखादा शब्द निघून गेला असेल, मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे, तर त्याबद्दल मी ते सर्वांची माफी मागतो. रिअली आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. पुत्राचे सहस्र अपराध माता त्यात न मानी खेद, तेवी तुम्ही वाळू मायबाप मज लागे. झालेली सेवा सर्वांच्या चरणी सर्वांच्या चरणी अर्पण करून सेवेला पुन्हा जय विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल.